हाय फ्रेंड्स, उलन रंगोली क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला इथं स्वस्तिक कशी काढायची ते दाखवणार आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर इथं मी हा एक चौकोन घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे साईजनुसार घेऊ शकता. 12 इंच, समजा 1 फुटाची, 2 फुटाची, जसं तुम्हाला जेवढी स्वस्तिक पाहिजे तेवढी. तर मी 6 इंचाचा घेतलेला आहे, म्हणजे 6ला थोडं कमी आहे. 5.5 बाय 5.5 बघू शकता तुम्ही इथं. तर काय करायचं, पहिलं हा असं कॅनव्हास घ्यायचं. मी हा पेजच घेतलेला आहे. तुम्ही कॅनव्हासवर किंवा रेक्झिनवर जे असेल तुमच्याकडे ते त्याच्यावर करू शकता. पण पेजवर पहिलं असं हे चौकोन आखून घ्यायचं. तुम्हाला जेवढं मापाचं म्हणजे जेवढ्या साईजचं पाहिजे स्वस्तिक तेवढ्या साईजचं. तर मी काय इथं हा असा चौकोन हे पेज ठेवून हा चौकोन असा ड्रॉ करून घेते इथं. तो असा ड्रॉ करून घ्यायचा. जसं जमेल तसं करायचं, पण व्यवस्थित करायचा. नंतर स्केलच्या साह्याने पूर्ण व्यवस्थित हे करून घ्यायचं, आखून घ्यायचं. मग अशा प्रकारे मी इथं हे व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे. आता काय करायचा, याचा मध्य काढायचा. आता हे 5.5 आहे, तर मी याचा मध्य काढून घेते. असा मध्य काढून घ्यायचा. पूर्ण चारी बाजूनी मध्य काढून घ्यायचा त्याचा. इथं आणि इथं पण असं ठेवून इथं पण असा मध्य, हा मध्य असा काढून घ्यायचा. तर आता हा मध्य काढला, तर आता हा आपला हा येत ना घेतलेला मापासाठी आपण घेतलेला चौकोन, तर हा काय करायचा, असा ठेवायचा. आणि जसं आपण हे मध्य काढलेलं आहे ना, पूर्ण त्याच्यावर ठेवायचं, म्हणजे असं त्या मापावर ठेवायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित येईल. तर आता याचा मध्य काढायसाठी आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्ण हा आणि हा असे हे 2 कोण असे ठेवायचे. हा ठेवला की पुन्हा या साईडचा आणि ह्या साईडचा असं करून घ्यायचं, म्हणजे इथं आपल्याला पॉईंट भेटतो, सेंटर भेटतो. मग नंतर काय करायचं, आता हे आपण इथं आखून घेतलेले ना मध्य काढलेले, बरोबर ह्या मध्यावर हे असं ठेवायचे. हे बरोबर इथं मध्यावरच आले पाहिजेत. हे असे मध्यावर ठेवले की नंतर हे असं आखून घ्यायचं पुन्हा. हे असं आखून घेतलं की हे व्यवस्थित असं आता हे झालं की हे इथं हा कोपरा आहे ना, ह्या कोपरा, तर हा कोपरा हे असं ठेवायचं मेजरमेंट टेप. आणि ह्या बिंदूपासून तर इथपर्यंत हा जो आत्ता आपण काढला ना हा स्क्वेअर, तर इथं हे अशी लाईन आखून घ्यायची एक. पुन्हा मेजरमेंट टेपनी करून घ्यायचं. नंतर पुन्हा हे असं आखून घ्यायचं. आता हे मधात हे जेवढे आपण पॉईंट काढलेले आहे तेवढे सगळे हे करून घ्यायचे. आता इथं काय करायचे, हे एक बाजू कट करायची, इरेज करायची. पुन्हा हा चौकोन तर हा चौकोन, याची ही बाजू कट करायची. सॉरी, हा त्रिकोण, नंतर हा त्रिकोण तर हा त्रिकोण, हा कट करायचा. या त्रिकोण मधला हा कट करायचा, हा इरेज करून टाकायचा. याच्यामधला हा त्रिकोण आहे, तर याच्यामधला हा इरेज करायचा. तर इथं मग इथं आपल्याला स्वस्तिक आपली तयार झालेली, इथं आपल्याला एक स्वस्तिक भेटते. तर मी तुम्हाला हे करून दाखवते.
तर इथं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते दिसण्यासाठी. आपल्याला कोणता कोणता 2 हे भेटलेले आहेत ना स्वास्तिक, तर ते 2 दाखवते. तर इथं अशा प्रकारे आपली ही एक स्वास्तिक तयार आहे. आणि दुसरी हा एक, इथं हे एक माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, हे असे स्क्वेअर कट करून टाकायचे त्रिकोण. इथं अशा प्रकारे आपल्याला अशी एक स्वस्तिक भेटली. इथं आपली ही स्वस्तिक तयार आहेत, तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर थँक्यू.